आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येते. सर्वांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011 23 97 80 46 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020 26 12 7394 या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीला संपर्क करू शकता. आता ठळक बातम्या. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेखाली 3,500 बेरोजगार युवकांना भारतीय रेल्वे देणार प्रशिक्षण. कोरोना लसीकरणात महाराष्ट्राचा विक्रम. मुंबई नागपूर जलदगती रेल्वेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पास रेल्वे विभागाचं प्राधान्य. आणि संस्कृत महोत्सवाचं रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात उद्घाटन. भारतीय रेल्वेद्वारे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेखाली पुढील महिन्यापासून 3,500 बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उत्तर रेल्वेद्वारे पुढील 3 वर्षांमध्ये युवकांसाठी या रोजगार प्रशिक्षणाचं आयोजन केलं जाईल. पंतप्रधान कौशल्य विकास योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत आता उत्तर रेल्वेद्वारे 2,500 युवकांना प्रशिक्षित केलं जाईल, तर उर्वरित 1,000 युवकांना विविध निर्मिती एककांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. रेल्वेच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये या उमेदवारांचं कौशल्यवर्धन करण्यात येईल. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स हे रेल्वेच्या कौशल्य विकास योजनेचं मध्यवर्ती प्राधिकरण असल्याचं उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या उमेदवारांसाठी 100 तासांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय. यामध्ये 70% प्रात्यक्षिक आणि 30% सैद्धांतिक अभ्यासक्रम असेल. या प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. या संकेतस्थळावरील न्यूज अँड रिक्रुटमेंट इथे क्लिक केल्यानंतर त्यांनी रेल कौशल विकास योजना हा पर्याय निवडायचा आहे. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर निवडक उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलावलं जाईल. या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी कोणतंही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, असंही रेल्वेद्वारे सांगण्यात आलंय. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या पुण्यातील घोरपडी इथल्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधल्या अॅथलेटिक्स स्टेडियमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचं नाव देण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या हे नामकरण केलं जाईल. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा सुभेदार असलेल्या नीरज चोप्रानं या संस्थेत भालाफेकीचं प्राथमिक शिक्षण घेतलं होतं. नामकरण समारंभाला लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आणि दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन उपस्थित राहतील. याप्रसंगी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या 16 खेळाडूंचा गौरव संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य हॉलमार्किंग लागू झाल्यानंतर 1,02,00,000हून अधिक दागिन्यांचं हॉलमार्क करण्यात आलंय. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींचं अनिवार्य हॉलमार्किंग 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्यात येत असून संपूर्ण भारतातील 256 जिल्ह्यांमध्ये ते लागू करण्यात आलंय. या संदर्भात भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी सांगितलं की आतापर्यंत ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली असून हॉलमार्किंगची गती दररोज सुमारे 4 लाख दागिन्यांवर पोहोचली आहे. दरम्यान हॉलमार्किंगच्या विरोधात देशातील ज्वेलर्स संघटनांनी उद्या संप पुकारलाय. रक्षाबंधनानिमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकूदीदी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजभवन इथे राखी बांधली. राखी पौर्णिमेनिमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठलाला पुण्यातल्या भाविकांकडून 2 तोळे सोन्याची राखी अर्पण करण्यात आली. या राखीची किंमत 1,10,000 रुपयांच्या जवळपास असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या नात्याला अतूट बंधनात बांधणारा पारंपरिक सण साजरा करत असताना पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील गिव्हा तालुक्यातील मालेगाव इथल्या प्रदीप कुटे यांच्या परिवाराने बागेतील फुलपानांपासून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर इथे माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बामणी गावचे सुपुत्र असिस्टंट कमांडंट सुधाकर राजेंद्र शिंदे हे शहीद झाले आहेत. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात बामणी इथे करण्यात आला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्याने काल पुन्हा एकदा दमदार कामगिरी नोंदवली. एका दिवसात 11 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्याने नोंदवला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं कौतुक आणि अभिनंदन केलं. दिवसाला 10 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण केलं जाऊ शकतं, हे आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केलंय. याहीपेक्षा अधिक लसीकरणाची राज्याची क्षमता आहे. आरोग्य विभाग त्यासाठी अधिक प्रयत्न करेल, असं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. काल सायंकाळी 7 वाजेपर्यंत 4,813 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 11,04,465 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. या सर्वोच्च संख्येनं झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावे नोंदवण्यात आलाय. देशभरात काल कोविड प्रतिबंधक लसीच्या 52,23,000 पेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. त्यात राज्याचा वाटा 21.13% आहे. राज्यात आतापर्यंत दिलेल्या कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रांची संख्या 5 कोटींच्या वर गेली असून ती आता 5,30,07,364 इतकी झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. मनमाड नांदेड लोहमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचं काम आपण प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केलं. जालना रेल्वे स्थानकाजवळील फाटक क्रमांक 72च्या रेल्वे भुयारी पुलाच्या कामांचं भूमिपूजन आज दानवे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई नागपूर जलदगती रेल्वे हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यालाही रेल्वे विभागाचं प्राधान्य असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. कोरोना काळात रेल्वे विभागाला सुमारे 36,000 कोटींचा तोटा झालाय. त्यामुळे जालना, खामगाव, सोलापूर, औरंगाबाद यासारख्या नवीन रेल्वे मार्गांची व्यवहार्यता तपासूनच पुढील निर्णय घेण्याची रेल्वे विभागाची भूमिका असल्याचं दानवे म्हणाले. महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील सुनील केदार यांनी भ्रष्टाचार आणि गैरकारभार केला असल्याचं आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे कळवलंय. यामध्ये वर्ष 2000 मध्ये नागपूर जिल्हा बँकेचं 150 कोटी रुपयांचं नुकसान, महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख जिल्हा बँकांचं 210 कोटी रुपयांचं नुकसान असा उल्लेख आहे. युरो डिस्कव्हरच्या कंपनी संदर्भातील शेअर्स व्यवहारातील घोटाळा इत्यादी बाबींचाही संबंधित पत्रात समावेश आहे. सुनील केदार यांचा पूर्व इतिहास नेहमीच गुन्हेगारीचा राहिलाय. असा व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहणं ही महाराष्ट्रासाठी लांछनास्पद बाब आहे. म्हणून आपण केदार यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावं आणि त्यांच्याविरुद्ध खटला स्वतंत्रपणे नागपूर कोर्टात चालवून त्यांना घोटाळ्याप्रकरणी योग्य ते शासन देण्याचा मार्ग करावा, अशी विनंती देशमुख यांनी केली आहे. माजी मंत्री आणि शिवसेनेचा आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध एका महिलेची तक्रार खोटी असल्याचा अहवाल पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दिलाय. त्या महिलेने राठोड यांच्यावर काही वैयक्तिक आरोप केले होते. मात्र आता राठोड यांना दिलासा मिळालाय. वाशिम जिल्ह्यात मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदराच्या तुलनेने कमी असल्यामुळे जिल्ह्यात बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुलींच्या जन्माचं स्वागत होऊन मुलींच्या बाबतीत समाजात आदराची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील देपूळ इथे गावातील तब्बल 400 महिला आणि मुलींचा सत्कार करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात आज वन्य प्राण्यांनी गावातील लोकांवर हल्ला चढवल्याच्या 3 घटना घडल्या. यात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, वडसा, कुरखेडा या तालुक्यातील 7 गावांमध्ये तसंच नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर, हिंगणा, कामठी आणि मौदा इथे दिनांक 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषा यांची समृद्ध परंपरा हा आपला अनमोल ठेवा असून परकीयांची आक्रमणे होऊनही आपल्या प्राचीन विद्वान तसंच आचार्यांनी शास्त्र, भाष्य, टीका असा ज्ञान खजिना टिकवून ठेवला. संस्कृत भाषेचं संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीत संक्रमित करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. गहन शास्त्रांविषयीचं अध्ययन, सूक्ष्म तत्वांचं भाष्य अथवा टीकेद्वारे विवेचन करून आपण शास्त्रांचं संरक्षण केलं पाहिजे. याद्वारेच भाषेची परंपरा टिकेल, असं प्रतिपादन संस्कृत भारतीचे अध्यक्ष आणि सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर गोपबंधू मिश्र यांनी केलं.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवाचं उद्घाटन आज सकाळी आभासी माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व संस्कृत दिनानिमित्त संस्कृत भाषेत प्रसारित केलेल्या संदेशाचं आणि सन्माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संस्कृत महोत्सवाकरता पाठवलेल्या शुभेच्छापर संदेशाचं वाचन यावेळी करण्यात आलं. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.